मी अश्विनी, वय 28, पुण्यात एका छोट्या फ्लॅटमध्ये एकटी राहते. ऑफिस, घरी येणे, जेवण करणे, थोडं टी व्ही बघणे आणि झोपणे असाच माझा दिनक्रम चालू होता. गेल्या 2 वर्षापासून कधीकधी वाटायचं आयुष्य खूप एकसुरी झालं आहे. मैत्रिणींच्या गप्पा ऐकून घ्यायचे, त्यांच्या लग्नाच्या किंवा बॉयफ्रेंडच्या कहाण्या ऐकायच्या आणि मनातल्या मनात हसायच्या. मला कधीच असं होणार नाही असं स्वतःला वाजवायच्या. आमच्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर मी राहते. शेजारी फ्लॅट नंबर 302मध्ये रोहन राहतो. तो सुमारे 30-31 वर्षाचा असावा. उंच, पातळ बांधा, नेहमी साधे कपडे, साधा टी शर्ट, ट्रॅक्स किंवा शर्ट. चष्मा घालतो, केस व्यवस्थित काढलेले. सकाळी 8च्या सुमारास दूध आणि वर्तमानपत्र घेऊन येताना दिसायचा. नमस्कार दीदी, एवढंच म्हणायचा. संध्याकाळी ऑफिसहून परत आल्यावर कधीकधी लिफ्टमध्ये भेटायचा, तर काय चाललंय दीदी एवढंच विचारायचा. आवाज शांत, हसू मंद, कधी मोठ्याने बोलताना, कधी संगीत मोठ्याने लावताना, कधी रात्री उशिरा पार्टी करताना दिसला नाही. मला सुरुवातीला वाटलं हा मुलगा खरंच खूप भोळा आणि साधा आहे. ऑफिसमध्ये माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं, तर त्या हसल्या. अरे अश्विनी, असे शांत पाण्याखाली खूप खोल असतात. मी त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला त्यांच्याबद्दल फक्त एवढंच माहिती होतं की तो कुठेतरी IT कंपनीत काम करतो आणि एकटा राहतो. पहिल्या महिन्यात आमचं फारसं बोलणं झालं नाही. फक्त नमस्कार, हसू आणि बरं राहा एवढंच. पण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. एकदा माझा किराणा सामानाचा ऑर्डर आला नव्हता आणि मी खूप घाईत होते. रोहन त्यावेळी लिफ्टमध्ये आला. मी निराश स्वरात म्हणाले, अरे देवा, आज सामानही आलं नाही. त्याने शांतपणे विचारलं, दीदी काय हवंय? मी आणून देतो. मी नको म्हटलं तरी तो खाली गेला आणि माझं सामान घेऊन आला. त्यावेळी मी त्याला थँक्स म्हटलं, पण मनात विचार आला, किती मदत करणारा आहे हा. दुसऱ्या दिवशी मी त्याला चहा दिला. आम्ही बाल्कनीत उभे राहून थोडं बोललो. त्याने सांगितलं की त्याला पुस्तक वाचायला आवडतात, विशेषतः रहस्यमय कादंबऱ्या. मी हसून म्हणाले, मला तर फक्त रोमॅन्टिक स्टोरीज आवडतात. तो हळूच हसला. रोमॅन्टिकही चांगले असतात दीदी. त्या दिवशी पहिल्यांदा त्याच्याशी 10 मिनिटं बोलले. त्याचा आवाज इतका शांत आणि मृदू होता की ऐकताना बरं वाटायचं. पावसाळा सुरू झाला तेव्हा आमच्या इमारतीत वीज जाते हे नेहमीचंच. एक संध्याकाळ मी ऑफिसहून थकून आले. अंघोळ करून आरामात बसले होते. अचानक सगळी लाईट गेली. फोनची बॅटरीही कमी होती. मी घाबरले. अंधारात एकटी बसायला मला खूप भीती वाटते. काही वेळ थांबले पण लाईट येईना. शेवटी धीर करून शेजारच्या दारावर टकटक केलं. रोहनने दार उघडलं. त्याच्या हातात टॉर्च होती. दीदी काय झालं? त्याने काळजीने विचारलं. लाईट गेला. मुख्य स्विच ऑफ झाला असावा. मला काही समजत नाही. मी थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणाले. चला मी बघतो. तो लगेच तयार झाला. चप्पल काढून माझ्या घरात आला. मी त्याच्या मागे चालत होते. त्याचा टी शर्ट पावसामुळे थोडा ओला झाला होता. तो स्विचबोर्डसमोर उभा राहिला. टॉर्च तोंडात धरून काम करू लागला. मी बाजूला उभे होते. त्याचे हात मजबूत दिसत होते. बोट व्यवस्थित काम करत होते. मी मनात विचार करत होते, दिसायला भोळा वाटतो पण काम छान करतोय. दीदी, हे वायरिंग खूप जुने आहेत. 1-2 दिवसात पूर्ण बदलावं लागेल. तो काम करताना म्हणाला, ठीक आहे, उद्या बघू. मी उत्तर दिलं. काम संपल्यावर तो हात धुवायला गेला. मी त्याला गरम कॉफी बनवून दिली. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. बाहेर पाऊस जोरात पडत होता. खोलीत फक्त टॉर्चची आणि मोबाईलची हलकी लाईट होती. वातावरण थोडं वेगळं झालं होतं. दीदी, तुम्हाला एकटीला भीती वाटते का? त्याने हळू विचारलं. आणि विशेषतः अंधारात. लहानपणी आईबाबासोबत होतेच, पण आता एकटी आहे. मी सांगताना थोडी भावूक झाले. तो शांतपणे ऐकत होता. मग म्हणाला, मला तर एकट्याला राहायला आवडतं, पण कधीकधी वाटतं एखादी व्यक्ती सोबत असावी. त्याचे शब्द इतके साधे होते, पण त्यात एक गोडवा होता. आम्ही बराच वेळ बोलत होतो. त्याची नोकरी म्हणजेच माझी नोकरी, आवडणारी गाणी, आवडणारे खाणे त्याने सांगितले. मी खूप बोलत नाही दीदी, पण तुमच्याशी बोलायला छान वाटतं. मी हसले आणि म्हणाले, मलाही तसंच वाटतंय. कॉफी संपली. लाईट अजून आली नव्हती. तो उठला. मी जाऊ किंवा इथेच थांबू? की थोडा विचार केला. नको, तू जा, आता बरं वाटतंय. तो दारापर्यंत गेला, मग वळून म्हणाला, दीदी काही लागलं तर लगेच सांगा, मी शेजारीच आहे. दार बंद झाल्यावर मी सोफ्यावर बसून राहिले. मनात त्याचा चेहरा, त्याची शांत नजर, त्याचे शब्द, सगळं फिरत होतं. किती साधा आणि मदत करणारा मुलगा आहे, मी स्वतःला म्हणाले. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक हलकीशी वेगळी भावना जागी झाली होती. त्याच्या स्पर्शाची, त्याच्या उबदार जाकीटाची आठवण येत होती. आणि रात्री झोपतानाही मला रोहन दिसला. सकाळी उठल्यावर मी स्वतःला समजावलं, अश्विनी, तू जास्त विचार करू नकोस.
तो फक्त शेजारी आहे, भोळा मुलगा आहे, पण मन मात्र हळूहळू त्याच्याकडे ओढू लागलं होतं. छोट्या छोट्या गोष्टींमधून, त्यांच्या शांततेतून, त्याच्या मदतीतून एक आकर्षण निर्माण होत होतं. मला अजूनही समजत नव्हते की हा भोळा दिसणारा शेजारी खरंच इतका साधा आहे की काहीतरी वेगळं आहे. दुसऱ्या आठवड्यात आमच्यातलं बोलणं हळूहळू वाढलं आणि सकाळी लिफ्टमध्ये भेटलं तरी आता नमस्कार नसायचा, थोडंफार विचारपूस व्हायची. मी ऑफिसहून थकून आले की कधीकधी त्याचा फोन यायचा, "दीदी चहा घ्यायचा आहे का?" मी हो म्हणायचे आणि तो लगेच यायचा. 2 कप चहा घेऊन यायचा आणि आम्ही बाल्कनीत उभे राहून गप्पा मारायचो. एक दिवस मी स्वयंपाक करत होते. डाळ भात आणि कोथिंबिरीची भाजी. घरात दारावर टकटक झाली. रोहन उभा होता. "दीदी काय बनवताय? वास तर भारी येतोय." त्याचा चेहरा खरोखरच निरागस दिसत होता. "ये ना आत, तुला शिकवू?" मी हसत म्हणाले. "खरंच? मी तर स्वयंपाक कधीच करत नाही." तो लाजून हसला. तो आत आला. स्वयंपाकघरात आम्ही दोघं एकदम जवळ उभे राहिलो. मी त्याला डाळ कशी करायची ते दाखवत होते. त्याने चमचा घेतला, पण त्या चमचा माझ्या हाताला लागला. एक क्षण आम्ही दोघंही थांबलो. त्याची बोट माझ्या बोटांवरून गेली. गरम, मजबूत आणि तरीही मऊ. मी लगेच हात काढला, पण मनात एक विचित्र गुदगुदल्या झाली. "दीदी?" असं तो विचारत होता. जणू काहीच झालं नाही. मी होकार दिला आणि शिकवत राहिले. पण आता आमचं लक्ष पूर्णपणे स्वयंपाकावर नव्हतं. त्याचा शर्टचा हलका सुगंध, त्याचा हात, त्याची शांत नजर, सगळं जाणवत होतं. तो माझ्या शेजारी उभा राहून अगदी लक्ष देऊन शिकत होता. कधीकधी त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श होत होता. मी मनात स्वतःला समजावत होते, "अश्विनी, तो भोळा आहे. तू जास्त विचार करू नकोस." जेवण तयार झाल्यावर आम्ही दोघे टेबलावर बसलो. त्याने एक चमचा घेतला आणि चव बघितली. "वाह दीदी, खूप छान झालंय." त्याचे डोळे खरोखरच आनंदाने चमकले. मी त्याला बघत राहिले. इतका साधा आनंद. किती वर्षांनी कुणीतरी माझ्या हातचं जेवण एवढ्या प्रेमाने खात होता. त्यानंतर आम्ही रोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एकमेकांना भेटू लागलो. तो कधी पुस्तक आणून द्यायचा, कधी मी त्याला माझी आवडती गाणी ऐकवायची. एक संध्याकाळ आम्ही बाल्कनीत बसलो होतो. पाऊस सुरू झाला होता. हवा थंड होती. मी हाताने स्वतःला वावरत होते. "दीदी, थंडी वाटते?" त्याने विचारलं. "थोडीशी." तो उठला आणि आतून आपलं जॅकेट घेऊन आला. माझ्या खांद्यावर टाकली. जॅकेटाची त्याची ऊब होती. त्याचा हलका सुगंध होता. मी त्याच्याकडे बघितलं. तो माझ्या शेजारी बसला. यावेळी आमच्यातलं अंतर खूप कमी झालं होतं. "अश्विनी." पहिल्यांदा त्याने माझं नाव घेतलं. माझं हृदय जोरजोरात धडू लागलं. "काय रोहन, तुम्ही खूप एकटी वाटता." "मीही एकटा, पण तुमच्यासोबत असताना बरं वाटतं." तो हळू आवाजात म्हणाला. मी काहीही बोलले नाही. फक्त त्याच्या डोळ्यात बघत राहिले. त्याची नजर आता वेगळी होती. ती नजर फक्त दीदीसारखी नव्हती. त्यात एक खोल ओढ होती. मी मनात विचार करत होते, हा मुलगा खरंच भोळा आहे का? की मीच काहीतरी चुकीचं समजते? तीच रात्र होती. संध्याकाळी 7 वाजता अचानक लाईट गेली. बाहेर जोरदार पाऊस. मी घाबरले. फोन घेऊन त्याच्याकडे गेले. तो दार उघडून उभा होता. जणू माझी वाटच बघत होता. "ये दीदी, आत ये, इथे बस." त्याच्या घरात छोटी इमर्जन्सी लाईट जळत होती. आम्ही सोफ्यावर बसलो. पाऊस खिडकीवर आपटत होता. खोलीत फक्त आमचं श्वासोच्छ्वास आणि पावसाचा आवाज. "घाबरलीस का?" त्याने हळूच विचारलं. माझ्या हातात आपला हात घेतला. मी होकार दिला. त्याचे बोट माझ्या बोटांमध्ये गुंतले. हात गरम होता. तो हळूहळू माझ्याजवळ सरकला. त्याने आपली जॅकेट पुन्हा माझ्या खांद्यावर टाकली आणि यावेळी हात खांद्यावर ठेवला. मी थरथरत होते. थंडीमुळे की त्याच्या स्पर्शामुळे मला समजत नव्हतं. "अश्विनी, मी तुला कधी दुखवणार नाही." तो कुजबुजला. मी त्याच्याकडे वळले. त्याचा चेहरा माझ्या फार जवळ होता. चष्मा काढलेला होता. डोळ्यात एक वेगळीच चमक. मी डोळे मिटले. त्याचे ओठ माझ्या ओठांवर आले. मी पहिलं चुंबन. हळू, गोड, थरथरणारं. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकले. चुंबन हळूहळू खोल होत गेलं. त्याची भूक जाणवत होती, पण तो घाई करत नव्हता. तो प्रत्येक क्षण अनुभवत होता. "रोहन." मी सुस्कारा सोडला. तो मला मिठी मारून उठला आणि मला त्याच्या बेडरूममध्ये नेलं. मंद लाईटमध्ये त्याचा चेहरा खूप देखणा दिसत होता. त्याने मला हळूच बेडवर बसवलं. माझ्या कपड्यांवर हात फिरवत. प्रत्येक स्पर्शात प्रेम होता, ताकद होती. "तुला खरंच हवंय ना?" त्याने माझ्या कानात विचारलं. मी होकार दिला आणि त्याने मला घट्ट मिठी मारली. त्या रात्री आम्ही पहिल्यांदा एकमेकांना पूर्णपणे अनुभवलो. तो अतिशय संयमाने, प्रेमाने आणि पुरेशी ताकदीने मला आपली करत होता. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन, प्रत्येक हालचाल यात एक गोडवा होता. मी त्याच्या छातीवर डोके ठेवून रडलेही थोडेसे. आनंदाने, भावनिकतेने तो माझे केस कुरवाळत म्हणाला, "अश्विनी, तू माझी आहेस आता."
मी त्याच्या डोळ्यात बघितलं. भोळा वाटणारा तो शेजारी आता पूर्ण वेगळा दिसत होता. त्यात एक गहनता होती, एक आकर्षण होतं, जे मी कधीच कल्पना केली नव्हती. त्या रात्री लाईट आल्यावरही आम्ही एकमेकांच्या मिठीत पडून होतो. मी मनात विचार करत होते, मी काय केलंय? पण हे किती छान वाटतंय. तो शांतपणे झोपला होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. हा भोळा दिसणारा मुलगा खरंच खूप खोल आहे, हे मला आता समजत होतं. त्या रात्रीनंतर सगळं काही बदललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले, तेव्हा शरीर थोडंसं दुखत होतं, पण मन मात्र अजूनही त्या रात्रीत हरवलेलं होतं. आरशात स्वतःला बघितलं. गालावर हलकीशी लाली, डोळ्यात एक वेगळीच चमक. अश्विनी, तू काय केलंस? मी स्वतःला विचारलं. पण त्याचवेळी मनात रोहनचा चेहरा आला आणि एक गोड हसू आलं. रोहन मात्र जसा होता तसाच. सकाळी लिफ्टमध्ये भेटला तेव्हा शांतपणे गुड मॉर्निंग दीदी म्हणाला, पण त्याच्या डोळ्यात एक गुप्त हसू होतं. मी लाजून मान खाली घातली. ऑफिसमध्येही मन लागेना. सतत त्याची आठवण येत होती. त्याचे स्पर्श, त्याचे चुंबन, त्याची ताकद. रात्री घरी आल्यावर मी फोन बघितला. त्याचा मेसेज होता, आज रात्री भेटू का? जेवण बनवले आहे. मी थोडा वेळ विचार केला आणि उत्तर दिलं. 7 वाजता तो आला. हातात 2 प्लेट्स आणि एक छोटीशी डिश. मी स्वतःला बनवलंय दीदी. म्हणजे अश्विनी. तो हसत म्हणाला. आम्ही टेबलवर बसलो. जेवताना आम्ही फारसं बोललो नाही. फक्त एकमेकांकडे बघत होतो. जेवण झाल्यावर तो उठला आणि मागून मला मिठी मारली. काल रात्री तू खूप सुंदर दिसत होतीस. त्याने कानात कुजबुजलं. रोहन, हे सगळं खरं आहे ना? मी थोड्या भावनिक स्वरात विचारलं. खूप खरं आहे. मी तुला पहिल्यापासून बघत होतो. फक्त सांगायची हिंमत नव्हती, तो म्हणाला आणि मला फिरवून ओठांवर चुंबन घेतलं. यावेळी आमच्यात काही संकोच नव्हता. तो मला उचलून बेडरूममध्ये नेलं. लाईट मंद केली. माझे हळूहळू काढताना त्याचे डोळे थरथरत होते, पण डोळ्यात भूक होती. मी त्याचा शर्ट काढला. त्याचं शरीर बघून मला आश्चर्य वाटलं. दिसायला पातळ वाटत असलं तरी छाती आणि हात मजबूत होते. तू मला भोळा समजलंस ना? तो हसत विचारलं. हो, पण आता समजले की तू किती वेगळा आहेस. मी त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाले. तो मला बेडवर ढकललं आणि वर आला. यावेळी त्याचे चुंबन जास्त तीव्र होते. गळ्यावर, कानावर, छातीवर, प्रत्येक ठिकाणी तो मला आपली करत होता. मी त्याच्या केसात बोटं खुपसवली आणि सुस्कारे सोडावू लागली. रोहन हळू, पण तो थांबला नाही. त्याच्या प्रत्येक हालचाल नियंत्रित होती. पण पूर्ण भूक असलेली आम्ही दोघेही एकमेकांत हरवून गेलो. यावेळी शरीरात सुखाबरोबर भावनिक जवळीक जास्त जाणवत होती. तो प्रत्येक क्षणी अश्विनी माझी म्हणत होता. मी त्याला घट्ट धरून होतोय. शरीराने, मनाने, सगळ्यांनी त्याच्यात विलीन झाले. शेवटी आम्ही थकून एकमेकांच्या मिठीत पडलो. रात्री उशिरा तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, तुला रडायला लावलं का? आनंदाने. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले, रोहन, तुम्हाला इतकं विशेष वाटतंय. त्यानंतर आमची भेट नियमित झाल्या. दिवसा आम्ही शेजारी शेजारी, दीदी रोहन. पण रात्री किंवा संधी मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांचे. तिसऱ्या भेटीला आम्ही प्लॅन केलं. शनिवारची रात्र. मी खास तयारी केली. नवीन हलका नाईट सूट घातला. केस सोडले. त्याला आवडणारा परफ्यूम लावला. खोलीत मंद दिवे लावले आणि फुलांचा हलका सुगंध. तो आला. दार बंद करताच थांबला आणि वरून खाली बघत राहिला. आशेने तू आजोबा. त्याचे शब्द हडखळले. मी त्याच्याजवळ गेले आणि गळ्यात हात टाकला. आज मी पूर्ण तुझी आहे. काही अडथळा नाही. तो मला घट्टी मिठी मारून चुंबन घेऊ लागला. यावेळी आम्ही खूप वेळ घेतला. प्रेमालाप केला. हसलो, गंभीर बोललो. त्याने मला सांगितलं, त्याला मी पहिल्यांदा बघितलं तेव्हापासून आवडले होते. पण मी एकटी राहते म्हणून तो जवळ यायला घाबरत होता. मीही त्याला सांगितले की त्याची शांतता आणि मदत करण्याची वृत्ती मला किती आकर्षित करते. बोलता बोलता आमचे स्पर्श वाढले. तो मला सोफ्यावरून उचलून बेडवर घेऊन गेला. यावेळी सगळं हळू, प्रेमळ आणि खोल होतं. त्याचे हात माझ्या शरीरावर जणू काही चित्र काढत होते. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, ताकद होती आणि एक जबाबदारीही होती. मी त्याला पूर्ण समर्पित झाले. आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकांना अनुभवत होतो. शारीरिक तृप्ती इतकी खोल होती की मी वारंवार त्याचं नाव घेत होते. रोहन, मी तुझी, फक्त तुझी, मी सुस्कारे देत म्हणाली. तो माझ्या कानात कुजबुजला. आणि मी तुझा कायमचा. तिसऱ्या भेटीनंतर आमच्यातलं बंधन आणखी घट्ट झालं. आता फक्त शरीर नव्हतं, मनही जोडलं गेलं होतं. मी त्याला रात्री फोन करायची. तो मला ऑफिसहून येताना छोट्या छोट्या गिफ्ट्स आणायचा. एखाद्या चॉकलेट, एखादी फूल किंवा फक्त एक चिठ्ठी ज्यात लिहिलेलं असे, तुझ्या हसण्यासाठी जगलोय. पण मनात एक छोटीशी भीती होती. हे सगळं किती दिवस चालेल? समाज, लोक. पण रोहन जेव्हा मला मिठीत मारायचा तेव्हा सगळी भीती विसरून जायची.
तो मला नेहमी म्हणायचा, आत्ता जे आहे ते जगूया, बाकी पुढे बघू. तिसऱ्या रात्रीनंतर मी खिडकीजवळ उभी राहून रोहनचा विचार करत होते. हा भोळा दिसणारा शेजारी खरंच माझ्या आयुष्यात आला आणि सगळं बदलून टाकलं. मी त्याच्याशिवाय आता विचार करू शकत नव्हते. त्याचे स्पर्श, त्याचे शब्द, त्याचे ऊब सगळं माझं झालं होतं आणि चौथ्या भेटीची तयारी मनात सुरू झाली होती. जी रात्र सर्वात खास आणि अविस्मरणीय ठरणार होती. चौथ्यांदा त्या आधीच्या 3 रात्रींनी माझं सगळं जग बदलून टाकलं होतं. मी आता रोहनशिवाय एक क्षणही विचार करू शकत नव्हते. ऑफिसमध्ये बसले तरी त्याचे स्पर्श आठवायचे. रात्री एकटे पडले तरी त्याची ऊब जाणवायची. तो अजूनही बाहेरून तसा शांत भोळा दिसायचा. सकाळी दीदी म्हणायचा, पण डोळ्यातली ती चमक मला आता चांगलीच ओळखीची झाली होती. शनिवारची रात्र होती. सकाळपासूनच माझ्या पोटात गुदगुल्या होत होत्या. रोहनने सकाळी मेसेज केला, आज रात्री माझ्या घरी ये, सगळं मी सांभाळतो, फक्त तू ये. मी दिवसभर तयारीत होते. खास नाणी केली. नवीन हलका गुलाबी नाईट ड्रेस घातला. तो त्याला आवडतो असं माहीत होतं. केस सोडले, थोडा मेकअप केला आणि त्याचा आवडता परफ्यूम लावला. रात्री 10:30 वाजता मी त्याच्या दारावर टकटक केली. दार उघडताच मला धक्का बसला. त्याने खोलणी पूर्ण वेगळी केली होती. मंद गुलाबी आणि सोनेरी दुवे, कोपऱ्यात फुलांचा गुच्छ, बेडवर नवीन गुलाबी चादर आणि हवेत हलका अगरबत्तीचा सुगंध. रोहन स्वतःही वेगळा दिसत होता. साधा टी शर्ट नाही, एक हलका काळा टी शर्ट आणि ट्रॅक्स, चष्मा काढलेला, केस थोडे ओले. तो मला आत ओढून घेत म्हणाला, अश्विनी, आज तू खूप खूप सुंदर दिसतेस. मी लाजून त्याच्या गळ्यात पडले. तू हे सगळं कधी केलंस? तुझ्यासाठी, तो हसत म्हणाला आणि दार बंद करून लॉक केलं. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. त्याने 2 ग्लासमध्ये रेड वाईन टाकली आणि काही घाई नाही. सगळं हळूहळू तो म्हणाला, आम्ही बोलत होतो, खूप खोल बोलत होतो. रोहन, तू मला पहिल्यांदा भोळं वाटलास. आता कळलंय की तू किती समजूतदार आहेस. मी त्याच्या हातात हात देत म्हणाला आणि तो हसला. मी तुला बघितलं तेव्हापासून आवडली होतीस, पण एकटी स्वतंत्र. मी घाबरत होतो की तुला त्रास होईल, म्हणून शांत राहिलो. पण जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या घरी आलीस, त्या पावसाच्या रात्री, तेव्हा मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी त्याच्या डोळ्यात बघितलं. मला आता भीती वाटते रोहन. हे सगळं किती दिवस चालेल? लोक, समाज. तो मला जवळ ओढून घेतलं. मी तुला सोडणार नाही अश्विनी. लग्न करूया किंवा जसं तुला हवं तसं, पण तू माझी आहेस हे नक्की. त्याचे शब्द ऐकून माझे डोळे भरले. मी त्याला घट्ट मिठी मारली. हो, मी तुझी आहे. मग बोलणे हळूहळू थांबले. त्याने मला उचलून बेडवर नेलं. यावेळी सगळं खूप वेगळं होतं. चौथ्यांदा आम्ही एकमेकांना पूर्ण ओळखत होतो. तो मला हळूहळू चुंबन देत होता. कपाळावर, डोळ्यावर, गालावर, गळ्यावर. प्रत्येक चुंबनात प्रेम होते, ताकद होती आणि एक प्रकारची पूजा होती. अश्विनी, तू माझे सर्वात सुंदर स्वप्न आहेस. तो कुजबुजला. मी त्याचा शर्ट काढला. त्याचे मजबूत छाती, त्याचे हात मी त्याला स्पर्श करताना कापत होते. तो माझा हळूच काढत होता. त्याचे हात माझ्या शरीरावर फिरत होते, जणू काही प्रत्येक इंच लक्षपूर्वक जाणून घेत होते. मी सुस्कारे सोडत होते. रोहन, यावेळी तो घाई करत नव्हता. आम्ही खूप वेळ एकमेकांना स्पर्श करत, चुंबन घेत बोलत होतो. त्याने मला पूर्ण मोकळं केलं आणि स्वतःलाही मोकळा झाला. जेव्हा आम्ही एक झालो तेव्हा ते फक्त शरीर नव्हतं, मन, हृदय, आत्मा सगळं एक झालं होतं. त्याची हालचाल मंद, गहिरी आणि प्रेमळ होती. मी त्याला घट्ट धरून होते. रोहन, मी तुझी, पूर्ण तुझी आहे, मी वारंवार म्हणत होते. तो माझ्या कानात श्वास सोडत म्हणाला, आणि मी तुझा कायमचाच. ती रात्र खूप लांब होती. आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकात विलीन होत होतो. कधी हळू, कधी तीव्र, पण प्रत्येक वेळी प्रेम जास्त वाढत होतं. शेवटी आम्ही थकून एकमेकांच्या मिठीत पडलो. माझं डोकं त्याच्या छातीवर, त्याचा हात माझ्या पाठीवर. रात्री 2 वाजता तो माझे केस कुरवाळत म्हणाला, अश्विनी, मी तुला लग्नासाठी विचारतो आहे. तयार आहेस? मी त्याच्याकडे बघितलं. डोळ्यात अश्रू होते. हो, मी तयार आहे. तुझ्यासोबत सगळं जगायला तयार आहे. तो हसला आणि माझ्या कपाळावर एक चुंबन दिलं. उद्या सकाळी आपण प्लॅन करू. पण आता फक्त तू माझ्याजवळ राहा. त्या रात्री मी त्याच्या मिठीत झोपले, पण मन शांत होतं. तो शेजारी मला भोळा वाटला होता. तो खरं तर माझा आयुष्यातला सर्वात मोठा आणि खोल प्रेम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकत्र चहा घेतला. तो मला म्हणाला, आता दीदी नाही, फक्त अश्विनी, आणि लवकरच माझी बायको. मी हसले आणि त्याच गळ्यात पडले. आमची कहाणी अशीच सुरू राहिली. भोळा शेजारी आता माझ्या जीवनसाथी झाला. आयुष्यात पहिल्यांदा खरं प्रेम, खरी जवळीक आणि खरी ऊब मिळाली. कधी कधी वाटतं चांगल्या गोष्टींसाठी वाट बघावी लागते, आणि रोहनसाठी मी कितीही वाट बघायला तयार होते.